गेल्या 4 दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। आज सकाळी 11:30 वाजता लातूरच्या काडगावातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। त्यानंतर धाराशिव, बीड, संभाजीनगरमधील नुकसानाचा ते आढावा घेणार आहेत। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आता विरोधी पक्षातले नेते सुद्धा पुढे सरसावलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आज दौरा करतील। विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विष्णू, उद्धव ठाकरे तब्बल 5 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। नेमका हा दौरा कसा असेल? लातूर जिल्ह्यातील या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक वेळा अतिवृष्टी झालेली आहे, अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। लातूर जिल्ह्यातलं काडगाव हे गाव आहे आणि या गावात पहिल्यांदा ते जातील आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी करतील। लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते पाहण्यासाठी आता नेते मंडळी देखील येत आहे। उद्धव ठाकरे यांचा दौरा देखील आलेला आहे। उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्यामध्ये या पाहणीची सुरुवात करतील। लातूर जिल्ह्यानंतर ते उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये जातील। धाराशिव नंतर बीड, जालना आणि संभाजीनगर अशा पद्धतीचा हा दौरा असणार आहे। खर तर मागील काही दिवसांमध्ये झालेला पाऊस यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कालच मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील या ठिकाणी झालेला आहे। मात्र आम्हाला मदत करा अशीच मागणी शेतकऱ्यांची आहे। आता विरोधी पक्षातील नेते देखील यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नेते मंडळी येत आहेत। आता शेतकऱ्यांच्या पदरात पडणार काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। उद्धव ठाकरे यांचा दौरा आलेला आहे। एकूणच विरोधकांची भूमिका आहे। विरोधक म्हणतायत की सरसकट शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि 50,000 रुपये मागणी केलेली आहे। काही जणांनी 1 लाख रुपये हेक्टर पर्यंतची मागणी केलेली आहे। मात्र कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे पाहून सरसकटच मदत मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र आज थेट उद्धव ठाकरे या ठिकाणी येत आहेत। उद्धव ठाकरे नेमकी बांधावरून काय मागणी करतात, पाहणीतून काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। ऋतुजा, बरोबर आहे। आणि ही मागणी लावून धरण्यासाठी सुद्धा ते कितपत प्रयत्न करतात, आज शेतकऱ्यांशी काय संवाद साधतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल। विष्णू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।